नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण प्राणायामाविषयी माहिती पाहिली. आजच्या व्हिडिओत आपण प्राणायामाचे फायदे कोणते आहेत ते पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ऐका. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्राणायामाचे फायदे. 1. नाकापासून ते वायुकोशापर्यंत सर्व अवयवांची कार्यक्षमता प्राणायामाने वाढते. पूर्ण क्षमतेने ही इंद्रिये प्राणायामात कार्य करू लागतात. प्राणायामाने सर्दीचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. प्राणायामाने दीर्घ श्वसनाने छातीच्या पिंजऱ्याची पूर्ण क्षमतेने हालचाल होते. प्राणायामामुळे बरगड्यांचे स्नायू व श्वासपटल यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे दिवसभराची श्वसनक्रिया चांगली होते. प्राणायामामुळे दीर्घ श्वसनामध्ये फुफ्फुसाच्या पूर्ण क्षमतेचा वापर केला जातो. प्राणायामामुळे सामान्य श्वसनात मनुष्य 500 सीसीच हवा घेतो. प्राणायाम केल्याने ती दीर्घ श्वसनात 4000 ते 5000 सीसी पर्यंत जाऊन पोहोचते. प्राणायामामुळे प्राणवायूचा शरीराला भरपूर पुरवठा होतो. प्राणायामामुळे अधिक कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. प्राणायामामुळे रक्त शुद्धीकरण चांगल्या प्रकारे होते. प्राणायामामुळे प्राणवायूचे रक्तात अधिक शोषण होते. प्राणायामामुळे शरीरातील सर्वच पेशी जोमाने कार्य करू लागतात. प्राणायामामुळे मेंदूच्या पेशी प्राणवायूच्या बाबतीत फारच संवेदनशील असतात. भरपूर प्राणवायू मिळाल्याने त्यांच्यात जागृती चैतन्य निर्माण होऊन मेंदूचे काम सुरळीत होऊ लागते. प्राणायामामुळे दमा, खोकला यासारखे श्वसनेंद्रियाचे विकार यांचे प्रमाण कमी होते. प्राणायामामुळे श्वसन नियंत्रण हे मोठ्या मेंदूच्या पातळीवर चालत असल्याने मोठ्या मेंदूतील विचार प्रवाह, बौद्धिक कार्य, विश्लेषण इत्यादी गोष्टी थांबतात. प्राणायामामुळे मन शांत, स्थिर व एकाग्र होते. प्राणायामामुळे चिंता, काळजी, ताण, तणाव यांचा हळूहळू नाश होत जातो. प्राणायामामुळे भावना स्थिर होतात. प्राणायामामुळे चंचलता, राग, चिडचिड, चिंता, अकार्यक्षमता, हाव इत्यादी विकार दूर होतात. प्राणायामामुळे भावना संतुलित होतात. हळूहळू सर्व बौद्धिक पैलूंचा विकास होऊ लागतो. प्राणायामामुळे ज्ञानग्रहण, आकलन, स्मरणशक्ती, सृजनशीलता यांचा विकास होतो. प्राणायामामुळे ज्ञानरूपी प्रकाशावरील अज्ञानाचे आवरण हळूहळू नाहीसे होते व ज्ञानाचा प्रकाश पडू लागतो. विवेक प्रगल्भता उत्पन्न होते. प्राणायाम म्हणजे शरीर, मन व बुद्धी यांना मिळालेली एक अमृततुल्य अशी संजीवनीच आहे आणि म्हणूनच सर्वांनी नियमित प्राणायामाचा अभ्यास केला पाहिजे.